नमस्कार. अ, अध्यात्म या अशा गहन विषयावर आज आपण चर्चा करणार आहोत आणि चर्चेसाठी आम्हाला एक अशी व्यक्ती हवी होती ज्यांच्याकडे अथॉरिटी आहे, ज्यांच्याकडे अधिकार आहे ह्या विषयावर बोलण्याचा आणि आमच्या नशिबात ते होतं आणि आज आपल्यासोबत आहेत जगद्गुरू रामानंदाचार्य श्री स्वामी नरेंद्राचार्यजी, दक्षिणपीठ नाणीसधाम इथून. नमस्कार स्वामीजी. सीताराम. तर सर्वप्रथम आपलं खूप खूप आभार. आपलं मी पाहिलं होतं कॅलेंडर 1.5 वर्षाचं आधी बनतं आणि त्यामध्ये हा वेळ आम्हाला देणं हे आमच्यासाठी खूप मोठं भाग्य म्हणेन मी. कारण खूप इच्छा होती ह्या विषयावर चर्चा करणार तर आपल्याशीच. तर आज तो योगायोग आला आहे आम्हाला आणि आम्ही खूप आभारी आहोत. तर विषयाला आपण सुरू करूया. हो, सुरू करू. तर अध्यात्म म्हणजे नेमकं काय आणि ते फक्त पूजा पाठ करणं ह्याशी निगडीत आहे का आणि तिकडेच मर्यादित होतं का? अध्यात्म एक शास्त्र आहे. ते आत्म्याशी संबंधित असं शास्त्र आहे. या चराचरामध्ये एक चैतन्य नावाची शक्ती आहे. त्या चैतन्य नावाच्या शक्तीलाच परमात्मा असं आमच्या अध्यात्मानं म्हटलेलं आहे. वेदांनी त्याचं वर्णन करत असताना नीती नीती असं सांगितलेलं आहे. तर ही जी चैतन्यरूपी जी शक्ती या चराचरामध्ये आहे आणि जिच्या नुसत्या असण्यानं उत्पत्ती, स्थिती आणि लय होत असतो, अशा आत्म्याचं यथार्थ दर्शन घडवणं किंवा घडवून देणारं जे शास्त्र आहे त्याचं नाव अध्यात्मशास्त्र आहे. आणि अध्यात्म, परत लक्षात घ्या की अध्यात्म हे शास्त्र आहे. जसं विज्ञान एक शास्त्र आहे तसं अध्यात्म एक शास्त्र आहे. आणि हे अध्यात्मशास्त्र जीवमात्राच्या संबंधित त्याची जी मानसिकता आहे ती मानसिकता बदलण्यासाठी आणि त्या माणसामधलं देवत्व जागृत करण्यासाठी अध्यात्मशास्त्र मोलाचं काम करतं. आहार निद्रा भयमैथुन सर्व योनी समसमान, परंतु मनुष्य देहीचे ज्ञान अधिक जाण सर्वांचे. तर आमचं शास्त्र असं सांगतं की माणसानं काय केलं पाहिजे की आपल्याला जी बुद्धी दिलेली आहे त्या बुद्धीच्या जोरावर या चराचरामध्ये जे चैतन्य सर्वत्र विलसत आहे त्याचा शोध घ्यायचा. आणि त्याचा शोध कसा घ्यावा हे अत्यंत शास्त्रशुद्ध ज्ञान देणारं जे शास्त्र आहे त्याचं नाव आहे अध्यात्मशास्त्र.